थंडीला सुरुवात झालेली आहे आणि बाजारामध्ये छान अशी लाल गाजरे आलेली आहेत। लाल गाजरे बाजारात दिसायला लागली की पहिली रेसिपी प्रत्येकाच्या घरी केली जाते ती म्हणजेच गाजराचा हलवा। गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे 1 किलो प्रमाणात फ्रेश गाजर घेतलेले आहेत। ही गाजरं मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि मी आता एका पिलरच्या साहाय्याने जी गाजराची वरची साल आहे ना ती काढून घेते। साल आपण यासाठी काढून घेतोय जर समजा त्याच्यामध्ये बारीक सारीक आपली माती पण राहते आणि वरच्या ज्या रेषा असतात ना ते पण असं निघून जाईल। तर आणि खाताना आपल्याला गाजराचा हलवा असा कचकच असा येतो ना मातीचं तसं येणार नाही। आता याची साल काढून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल की गाजर छान लाल लाल आहेत। आता गाजर किसण्यासाठी मी एका किसणीवरती हे गाजर सर्व किसून घेणार आहे। हे गाजर आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत। कोणतीही शॉर्टकट मेथड न वापरता अगदी किसून पारंपरिक पद्धतीने आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत। गाजर किसून घेण्यासाठी या प्रकारची किसणी घ्यायची आहे आणि या किसणीवर आपल्याला या प्रकारे गाजर छान असे किसून घ्यायचे आहेत। किसून पारंपरिक पद्धतीने हलवा बनवला तर तो खाण्यासाठी खूपच मस्त लागतो। तर अशा पद्धतीने उरलेली सर्व गाजर मी किसून घेणार आहे। गाजरचं साल काढून किसावं म्हणजे स्ट्रॉंग फ्लेवर आणि बारीक माती असते ती निघून जाते आणि हलव्याला कलरही छान येतो। तर आता इथे मी कुकरचे भांडे गॅसवरती ठेवून 1 मोठा चमचा तूप घालून घेते आहे। तूप वितळलं की त्यात सर्व किसलेला गाजर घालून घेऊयात। गाजरचा किस मी कुकरमध्ये घालताच लगेचच मी 1.5 वाटी साखर घालून घेत आहे। साखर छान अशी गाजरामध्ये छान मिक्स आणि एकजीव करून घेऊयात। यानंतर आपण लगेचच कुकरची लीड लावून किमान 2 शिट्ट्या काढून घेऊयात। अशा प्रकारे जर तुम्ही गाजराचा हलवा बनवलात तर रवाळ आणि दाणेदार हलवा तयार होतो। तर इथे पहा आता आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत। आता कुकर थंड होईपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात। ड्रायफ्रूट्स भाजून घेण्यासाठी मी इथे 1 चमचा तूप घेऊन ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे। छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात। जर तुम्हाला मी बनवलेली रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि रेसिपी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर इथे आता माझे ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत। कुकर इथे थंड झालेला आहे। कुकर उघडला तर बघा किती सुंदर दिसतंय पण त्याच्यामध्ये पाणी आहे। तर यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट घालून घेऊयात। आपल्याला हे सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे। तर आता आपण हे पाणी सगळं आटवून घेऊयात। तर मी इथे मीडियम टू हाय गॅसवरती कुकरला शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि मीडियम टू हाय गॅसवरतीच आपल्याला हे सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे। आता इथे पाणी थोडंसं आटलेलं आहे। आता मी इथे 4 टेबलस्पून म्हणजेच मोठे 4 चमचे दूध पावडर घालून घेते आहे। या ठिकाणी तुम्ही कंडेन्स मिल्कही घालू शकता। दूध पावडर म्हणजे 10 रुपयाचे 3 पॅकेट आहेत म्हणजेच असे 4 चमचे आहेत। आता ही दूध पावडर आपण छान अशी गाजरच्या हलव्यामध्ये छान अशी एकजीव करून घेऊयात। गाजरच्या हलव्यामधले पाणी संपूर्ण आटून घ्यायचं आहे। तर इथे पहा आता आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की गाजरच्या हलव्यातले पाणी परिपूर्णपणे गेलेलं आहे। तर आता इथे आपला गाजर पूर्णपणे तयार झालेला आहे। आता यानंतर आपण 1 चमचा तूप घालून घेऊयात। गाजर बनवल्यानंतर सगळ्यात शेवटी तूप घालून घ्यायचं आहे आणि संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे।
तर मी इथे अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेणार आहे. तर तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये गाजराला कलर किती छान आलेला आहे. तर अशा सुंदर सुंदर रेसिपी पाहण्यासाठी रेशूज रेसिपी चॅनलला सपोर्ट करा. तर आता मी इथे वेलची पावडर अर्धा चमचा घालून घेते आहे. तर तयार आहे आपला गाजराचा हलवा. रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा. तर भेटूयात नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय बाय.